ठाण्यामध्ये पाणी पुरवठा आणि त्यातही होणारं दूषित पाण्याचा पुरवठ्याचं कारण आंदोलनाला निमित्त ठरलंय। ठाणे महापालिकेच्या विरोधामध्ये उबाठानं जन आक्रोश हंडा मोर्चा काढला। दूषित पाणी पुरवठ्यामुळे ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 13 मधल्या नागरिकांचे हाल होत आहेत, असं यावेळेला आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितलं। पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक समस्यांचा सामना नागरिकांना तसंच गृहिणींना करावा लागतो आणि त्यातलंच महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी हे संत ज्ञानेश्वर नगर आणि गंगाधर नगर मध्ये गढूळ येते आणि याच्याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक शहाजी पुष्पे यांनी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। सर, खरं तर सर्वांना पिण्याचं पाणी योग्य रीतीने मिळावं अशा प्रकारे भूमिका जरी महापालिकेची असली तरी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये अशा प्रकारचं पाणी येतं। प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळावं आणि त्यांना ते पाणी देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी ठाणे महानगरपालिकेचीच आहे। हा संविधानाने दिलेला प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। पण मागील 20 ते 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिक हे वारंवार लोकप्रशासनाला सांगूनही गढूळ पाण्यापासून मुक्त नाहीये। 25 वर्षापासून तुम्ही एक विचार करा, एखादी गोष्ट काही ही वर्ष 2 वर्षात तयार झालेली नाही, ही 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे की ज्ञानेश्वर नगर आणि डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 ला गढूळ पाणी येते। आम्ही प्रशासनाला ठामपणे सांगू की पुढच्या 15 दिवसात, महिन्याभरात जर आमच्या मागण्यांवरती ठोस कारवाई झाली नाही आणि आमचा गढूळ पाण्याचा पुरवठा आणि पाण्याचा नियमित पुरवठा जर चालू झाला नाही आणि गढूळ पाण्याचा पुरवठा बंद नाही झाला आणि स्वच्छ पाणी जर मिळाले नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। कुणाल मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।